नमस्कार. जर्नी ऑफ हॅपीनेस या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे आपल्या मेडिटेशनचा 14वा दिवस आणि रोजच्या प्रमाणे तुम्हाला 5 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे, निसर्ग अनुभवायचा आहे आणि आभार मानायचे आहेत. तुमची ग्रॅटिट्यूडची कोणतीही 5 वाक्य तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. आजचा टास्क असणार आहे की ना आज पूर्ण दिवस आहे ना खूप छान केअर फ्री मोमेंट अनुभवायच्या आहेत. केअर फ्री मोमेंट अनुभवायच्या म्हणजे नक्की काय करायचं? तर उद्या काय होईल किंवा आता नेक्स्ट क्षणाला काय होईल या गोष्टींचा विचार न करता अगदी जी काही सिच्युएशन तुमच्या समोर चालत असेल म्हणजे घडत असेल किंवा आता जे काही असेल तर प्रेझेंट मोमेंटमध्ये जितकं जमेल तितकं प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायचा आज तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे जनरली आपण एकतर भूतकाळात जगतो किंवा आपल्याला फ्युचरची चिंता असते. आजमध्ये, आत्ता या क्षणामध्ये आपण कधीच नसतो. सो आज केअर फ्री म्हणजे कसलीही काळजी न करता अगदी चिंतामुक्त होऊन आजचा दिवस घालवायचा आहे. जे काय असेल, जे काय तुमचा वर्कलोड असेल, काही काम असेल, जे काय असेल ते एका ना रिदममध्ये करा. कारण ॲक्चुअली निसर्गाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पण आपण निसर्गाला फॉलोच करत नाही. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही सूर्य उगवतो, त्याला घाई नाहीये, की संध्याकाळ पटकन व्हावी, मला लवकर मावळायचंय वगैरे. एका फ्लोमध्ये, एका रिदममध्ये सगळं हे निसर्गाचं चक्र चालू असतं. तसंच म्हणजे आपण प्रत्येक मोमेंट आता पुढे काय? आता पुढे काय? प्रत्येक वेळेला आपण एकतर मागे आहोत, मागे काहीतरी घडलंय त्या विचारात आहोत किंवा आपण फ्युचरच्या काळजीमध्ये आहोत. तर आज तसं न करता बी इन द प्रेझेंट मोमेंट. जे काय चाललंय ते अगदी फ्लोमध्ये होऊ द्या आणि मग तुम्ही बघा, की त्या केअरफ्री मोमेंट ती जी आंतरिक शांतता किंवा ती जी स्टेज असते, की आपण खूप बॅलन्स्ड, खूप स्टेबल आपला दिवस घालवतोय. हे मॅजिक असतं. ॲक्चुअली हे मॅजिक असतं जे की बोलतो ना आपण ती लिंक हरवली आहे, तर ती ही लिंक आहे. की आपण सतत पळतोय म्हणजे विचारांमध्ये पण आपण सतत विचार करतोय, पुढचे विचार, मागचे विचार. पण आत्ता या क्षणाला मला कसं वाटतंय? आत्ता हा क्षण मी कसा जगते म्हणजे नेक्स्ट क्षण माझा असेल की नाही हेही मला माहिती नाहीये. तरी सुद्धा म्हणजे ओव्हर कॉन्फिडेंटली जगतोय आपण, की येस हां, नेक्स्ट श्वास मी घेणारच आहे. यू नेव्हर नो की आपल्याला कधी थांबावं लागेल. सो लाईफ जे करताय ना, ज्याच्या पाठी पळताय ना, ते काय आहे? हा जो क्षण आता मी तुमच्याशी बोलतेय, नेक्स्ट क्षण मी बोलेन, नाही बोलेन मला काहीही माहिती नाहीये. तर हा जो क्षण आहे ना, तिथे मी वन टू वन आहे. तिथे मी प्रेझेंट आहे. तिथे मला हा माझा क्षण जगून घ्यायचा आहे. ह्याला लाईफ म्हणतात. येस, फ्युचरबद्दल सगळं प्लॅन हे ते सगळं हवं. पण इतकं ओव्हरलोड नका करू स्वतःला, की तुम्ही आजचा दिवस, आजचा हा क्षण जगणंच सोडून द्याल. सो बी इन अ प्रेझेंट मोमेंट टुडे. अगदी शांत, अगदी रिलॅक्स, छान आजचा दिवस घालवायचा आहे. सो आणि 14 डे डन हा मेसेज मला रात्री पाठवायचा आहे. पूर्ण केअर फ्री मोमेंट्स जगून घ्या असं म्हणण्यापेक्षा केअर फ्री मोमेंटमध्ये आजचा दिवस घालवा. आणि ह्या गोष्टी जेव्हा रोज तुम्ही तुमच्या आचरणात आणता तेव्हा जाऊन लाईफ म्हणजे ही मी बोलते ना जर्नी ऑफ हॅपीनेस तुमची स्टार्ट होतं. प्रत्येक गोष्टीला खूप सारं म्हणजे आपण वेट देतो म्हणजे खूप बाहू करतो ना प्रत्येक गोष्टींचा. तो आपला हळू-हळू कमी होतो. आपण अगदी बॅलन्स्ड,
अगदी व्यवस्थित रिलॅक्स. मग या सिच्युएशनमध्ये तुम्ही घेतलेले डिसिजन्स कधीच चुकू शकत नाहीत. कारण तुम्ही ते शांत डोक्याने, शांत मनाने, अगदी रिलॅक्स्ड सिच्युएशनमध्ये घेतलेले असतात. विचारपूर्वक, कॉन्शियसली, जाणीवपूर्वक घेतलेले असतात. सो, आज असं छान दिवस घालवायचा आहे. आणि अजून एक, आज ह्या केअरफ्री मोमेंट तुम्ही अनुभवा. त्याचबरोबर निसर्ग देखील तुम्ही अनुभवा. मग तुम्हाला लक्षात येईल, की ॲक्चुअली बाहेर सगळं खूप छान, निसर्ग इतकं सुंदर, सगळं शांत, सगळं अगदी शिस्तबद्ध चाललेलं आहे. फक्त आपण धावतोय. सो हे तुम्हाला रिअलाईज होईल. So, thank you so much. Universe bless you abundantly.